हो. नमस्कार. नमस्कार टोपे सर बोला. काय म्हणता? काहीच नाही बाबा तुमचं सांगा. काय इकडे पावसाचं वातावरणच नाही, कडक ऊन पडलंय. मागच्या वेळेस तर खूप पाऊस झाला तुम्हाला. पाऊस भरपूर होता. हं. आता तरी 2-3 दिवस तरी पूर्णपणे उघडले. चालेल, चालेल. काही अडचण नाही. काय लागेल आता काय परत आणि काय? पाऊस आहे ना तुम्हाला, चांगला पाऊस आहे. चांगला आहे आणि परत? हं. बोला की. चालेल, चालेल. काय हां. माहिती का, तुमच्या भागामध्ये मागील मला वाटतं 8 ते पाऊस जसा उघडला तसा पाऊसच नाही परत. सरळ-सरळ सांगायचं म्हणलं तर. होय. हां. आणि कालच्या आपल्या THMS वेदर लाईव्हमध्ये आपण सांगितलं की कोल्हापूर असेल, कोल्हापूरच्या पश्चिमेकडील भाग असेल यांना चांगला पाऊस पडणार आहे. पडला ठीक की आहे? भरपूर आहे. होय. नाही, नाही. आता पुन्हा एकदा पावसाचे संकेत आहेत तुमच्याकडे. आहेत होय? हां, बऱ्याच शेतकऱ्यांना दिनांक 17 ते 20 पर्यंत गुड न्यूज आहे. 17 ते 20 पर्यंत. हां, 17 ते 20च्या काळामध्ये भाग बदलत आहे. हं. मात्र पहिलं जसं सर्वदूर पडायचं त्याची व्याप्ती कमी आहे. कारण की मी जे अंदाज सांगतो ना, ते सविस्तररित्या सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर म्हणजे आहे. पहिला जो पाऊस होता तो 99% व्याप्ती असणार होता. म्हणजे सुटलं तर एखादंच गाव सुटायचं. तर होय. अक्षरशः एकही गाव नव्हतं सुटलं. होय. ह्यावेळेस त्याची व्याप्ती आहे 70 ते 75 म्हणजे 25% भाग सोडण्याची शक्यता अधिक आहे. हां, पण हां. त्याचाही तो 2 दिवसामध्ये 75% कव्हर करत असल्यामुळे हं. 100% पर्यंत जाण्याची नोंद आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी हं. 100% पाऊस हा 16, 17, 18, 19 या 19. कालावधीमध्ये होणार आहे. आणि ओके. याच्यामध्ये कॉमन तारीख असणार आहे 18 म्हणजे 18 तारखेला कोण्या हालतमध्ये हा पाऊस येणारच आहे. ओके, आणि ओके. याच्यामध्ये मेघगर्जना होणं, पाऊस मध्यम स्वरूपात राहील तर काही मोजक्या ठिकाणी मुसळधार देखील राहील. हां, हां. आणि एकंदरीत गरमीची जी लेव्हल आहे तुमच्या भागामध्ये बऱ्यापैकी वाढलेली आहे. हो, बऱ्यापैकी आता म्हणण्यापेक्षा गरमी जास्त. वाढलेली आहे. हं, हं. त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी देखील वाढू शकते आणि पाऊस हा 20 तारखेपर्यंत तुमच्या भागामध्ये राहू शकतो एकंदरीत 4 दिवस. 4 दिवसच. हं. ओके, ओके. आणि जवळपास तुम्हाला अडचण पाण्याची येणारच नाही परत. 23 तारखेपासून पुन्हा एकदा एक दुसरं क्लिअर परीक्षण होईल आहे. आणि हां, हा जो लो प्रेशर आहे अरबी समुद्रामध्ये केरळ मार्गे सध्या निघलेला आहे. हां. अजून 4 ते 5 दिवसात तुमच्याकडे येते म्हणजे 17, 18, 19च्या कालावधीमध्ये येते आणि 20 तारखेपर्यंत हे राहते. हं, हं. हं. ओके, ओके. धन्यवाद, धन्यवाद. चालतंय. धन्यवाद.